मराठीत हा विषय दुसरा कोणीही करणार नाही मला माहिती आहे, म्हणून मी तो करतोय. कारण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. अनेक अंधभक्तांना सत्ता महत्त्वाची वाटेल, पण पक्षाला त्या सत्तेपर्यंत पोहोचवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या झटणाऱ्या कार्यकर्त्यांना अशा एक एक शब्दांवरून जर अटका होणार असतील तर ते कितपत योग्य आहे? याला डिफेंड कोण करणार? गोव्यात घडलं ते महाराष्ट्रातही घडू शकतं. मग आता हिंदुत्ववाद्यांनी तोंड उचकटायचं की नाही उचकटायचं? प्रश्नांची उत्तरं मिळतीलच याची अपेक्षा नाही आहे मला. पण गौतम खट्टर आणि त्याचा 18 वर्षाचा लहान भाऊ माधव खट्टर यांची लवकरात लवकर सुटका हो अशी अपेक्षा जरूर आहे मला. ज्या धर्माचं नाव घेत तुम्ही सत्तेवर आलात त्या धर्माशी बूज राखणं हे सुद्धा त्या राजकारण्यांचंच कर्तव्य आहे. आणि जर का कर्तव्यात चुकलात तर इतिहास तुम्हाला माफ करणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला तुकड्यांमधून एक स्टोरी सांगणार आहे. या तुकड्यांना जोडलं ना तर एखाद्या त्या जिक्सॉ पझलसारखं शेवटाला एक चित्र निर्माण होईल. ते चित्र कसं असेल मला माहीत नाही, पण मला जी गोष्ट सांगायची आहे तुम्हाला ती गोष्ट मात्र एक हिंदू म्हणून विचार करायला लावणारी जरूर असेल. तुम्हालाच काय, मी परवा जेव्हा या घटनेबद्दल ऐकलं आहे तेव्हापासून विचारात पडलो आहे. थोडासा नर्वस आहे, चिंतित आहे. कारण आपल्या धर्मासाठी जो माणूस निर्धारानं काम करू इच्छितो त्या प्रत्येक हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला चिंतेत टाकणारी घटना आहे. काय घडलंय असं आणि एवढा काय गहजब झाला आहे की त्याचा एवढा बाऊ केला जातोय, सगळ्या गोष्टी सविस्तर सांगणार आहे. आम आदमी पक्षाचे राघव चड्डा वगैरे लोक भाजपमध्ये आले, ते दिल्लीशी संबंधित होते. पण गोव्यात आम आदमी पार्टीचं काँग्रेससोबत जे आघाडी सरकार आहे त्या सरकारकडून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना त्रास देणं सुरू झालेलं आहे. माझ्या या पहिल्याच वाक्यानं गोंधळला असाल नाही का? गोव्यात आम आदमी पार्टी आणि काँग्रेसचं सरकार कधी आलं? तिथं तर हिंदुत्ववादी भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. या पक्षाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना तर मी स्वतः भेटलो आहे प्रत्यक्ष. फिर मेरे दिमाग में केमिकल लोचा बिछा हुआ है क्या? साला गोवा में आम आदमी पार्टी और कांग्रेस का सरकार कहाँ से आया? हाँ, उनका सपना जरूर था सत्ता हाती आने का, मगर गोवा में बीजेपी का ही सरकार है. आता तर कमालच झाली. जर सरकार बीजेपीचं आहे तर इथं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना त्रास का दिला जातोय? त्रास इन द सेन्स, गोव्यात आयोजित एका हिंदू संमेलनात गौतम खट्टर नावाच्या एका संघ स्वयंसेवक हिंदुत्ववादी वक्त्यानं केलेल्या त्याच्या एका आक्रमक वक्तव्यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल होतो आणि अल्पसंख्याकांच्या भावना दुखावल्या, त्यांच्या पूजनीय प्रतीकांची ईशनिंदा झाली म्हणून अटकही झाली. त्याला, गौतम खट्टरला अटक झाली. मित्र, हा गौतम खट्टर नेमकं काय बोललाय हे आधी ऐकूयात आपण. सेंट जेवियर नाम का जो आतंकवादी था, बर्बर क्रूर शासक था, उसकी कोई स्थान है जहां पर वो मरा था? अब उसके शरीर को कीड़े लग गए. सेंट जेवियर की ना आत्मा बची ना शरीर बचा. उसकी हड्डियों को कीड़ों ने खा करके चूरा चूरा हो गया. उसके बाद भी उसका पता नहीं कौन सा फेस्टिवल होता है, प्रतिवर्ष होता है, और लाखों की तादाद में सनातनी वहां जाकर के हाथ जोड़ते हैं. ऐकलं? आता आपण आपल्या शेजारच्या राज्यात म्हणजे गोव्यात वरचेवर जात असतो, कारण ते आपल्या जवळचं राज्य आहे. म्हणजे आपण कोकणात गेलो तर मालवणापासून 40-45 मिनिटात गोव्यात पोहोचतो. दारू स्वस्त मिळते हे मुख्य कारण आहे. बाकी समुद्रकिनारे, निसर्ग हा सगळा बहाणा आहे. कारण गोव्यापेक्षा सुंदर बीचेस हे कोकणात, मालवणात आहेत आमच्या. नाही आहे ती फक्त स्वस्तातली दारू. असो, तर गोव्यात आपले महाराष्ट्रीयन लोक पर्यटनाला जातात, ग्रुपने जातात, एकटे दुकटे जातात, हनीमूनवर जातात, काही हनीमून न करताही जातात, अगदी चाळीतली वार्षिक सहलही जाते हो. तेव्हा साईट सीइंग नावाचा एक प्रकार असतो. त्यात एक स्थळ आवर्जून हटकून दाखवलं जातं, ते म्हणजे सेंट जेवियर चर्च. या चर्चमध्ये या संत फ्रान्सिस जेवियरचं मृत शरीर जतन करून ठेवलेलं आहे. एका काचेच्या पेटीत ते उंचावर ठेवलेलं असतं. काही विशिष्ट दिवशी ते सार्वजनिकरित्या दर्शनाला ठेवलं जातं, तेव्हा त्या चर्चमध्ये जत्रा भरते. असेही आपण हिंदू लोक हे एवढे देवभोळे आहोत, एवढे सहिष्णू आहोत की रस्त्यानं जाता येता एखादा दर्गा लागला तरी आपला हात असा वरखाली जातो. चर्च लागलं तरी तसंच होतं. अरे, आपल्या धर्मात 33 कोटी देव आहेत की, एक नाही पावत तर दुसरा धरा. पण हिंदू एवढा गांडू की विचारता सोय नाही. मुंबईत मतमाऊलीच्या जत्रेला म्हणजे माउंट मेरीच्या जत्रेला
या जत्रेला सर्वात जास्त गर्दी कोणाची असते तर हिंदूंची. का तर म्हणे मतमाऊलीच्या दर्शनाने तिथे नवस केला तर ती नवसाला पावते. माहीमच्या चर्चच्या बाहेर बुधवारच्या गर्दीतल्या रांगेत मायकेल डिसूजा, रॉबर्ट डिकास्टा, जेमिमा रॉड्रिग्स कमी दिसतील तुम्हाला, पण सखाराम सावंत, बाजीराव पवार, सखूबाई भोसले जास्त दिसतात. मी ही जी नावं घेतली ना, सखाराम सावंत, बाजीराव पवार, सखूबाई भोसले, हे लोक प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला पण असतात. मंगळवारी ते जिथे राहतात तिथून चालत चालत जातात पायी. हे लोक लालबागच्या राजाच्या रांगेत पण असतात. पण आपला देव, आपला धर्म या पलीकडे जात नको त्या अंधश्रद्धेच्या बदल्यात तुम्हाला काय मिळतं याचा विचार ते करताना दिसत नाहीत. कारण यांना कधी इतिहास नीटसा वाचताच आलेला नाही. डाव्या लिब्रांडो इतिहासकारांनी जो ट्विस्टेड इतिहास किंवा ट्विस्टेड हिस्ट्री जी आपल्या समोर ठेवली आहे ना, ती आपण खरी मानून पुढे चालत आलोय. त्याचाच हा परिणाम आहे. आपली जमात एवढी गांडू बनत गेली. आता त्या सेंट जेवियरच्या शतकाहूनही जुन्या मृतदेहाला वाळवी लागली आहे का? ते कोणत्या केमिकलमध्ये जतन करून ठेवलंय माहीत नाही आपल्याला. पण या सो कॉल्ड संताला गौतम खट्टर आतंकवादी म्हणालाय, या एका शब्दावरून त्याला अटक झाल्याचं समजतंय. मराठीत हा विषय दुसरा कोणीही करणार नाही मला माहिती आहे, म्हणून मी तो करतोय. कारण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. तुमच्या बुडाला मिरच्या लागल्या तर माझ्यावरही गुन्हा दाखल करा, अटक करायची तर बिंदास करा, पण हे सत्य मी जगासमोर मांडणार. मुळात गौतम खट्टरने वापरलेला शब्द जरा विस्ताराने समजवला तर तो तुमच्या लक्षात येईल. काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एका भोंदू बाबानं वसईतल्या पणजीतल्या गांधी सर्कलजवळ असलेल्या हात कात्रो नावाच्या एका वधस्तंभाचा फोटो टाकला होता, एक पोस्ट टाकली होती. ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार देणाऱ्या हिंदूंना या स्तंभावर बांधून इथं त्यांचे हात कापले जायचे, म्हणून त्याला नाव पडलं होतं हात कात्रो. कोकणीत हात कात्रो म्हणजे हात कापलेला असं म्हटलं जातं. काही लोक सांगतात की पोर्तुगीज शासन जेव्हा होतं तेव्हा या शासन काळात या स्तंभाचा गुन्हेगारांना सजा देण्यासाठी वापर करत असायचे ते पोर्तुगीज लोक. पण खरी गोम एका संज्ञेभोवती फिरते. इन्क्विजिशन या टर्मचा अर्थ होतो धर्म न्यायालय. जिथं आमच्या धर्मविरोधात वागणाऱ्याला कठोर दंड दिला जातो, त्या प्रक्रियेचा मुख्य आत्मा म्हणजे ही इन्क्विजिशन नावाची टर्म आहे. ही कठोर धर्म चौकशी जी होते जिथे होते त्याला इन्क्विजिशन म्हणतात. गोव्यातला हात कात्रो स्तंभ, इन्क्विजिशन याबद्दल जर अधिक माहिती हवी असेल तर गुगलवर जा. दोन्ही गोष्टींची माहिती तुम्हाला मिळेल. सगळं बाहेर पडेल. कारण हा अशा प्रकारचा दंड धर्मांतराला विरोध करणाऱ्यांनाही लागू व्हावा म्हणून सेंट फ्रान्सिस जेवियर यांनी 1545 मध्ये पोर्तुगालचा राजा तिसरा जॉन याला एक पत्र लिहिलेलं होतं. त्या पत्रात त्यांनी गोव्यात इन्क्विजिशन सुरू करण्याची विनंती केली होती, जेणेकरून ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या लोकांच्या श्रद्धेवर नियंत्रण ठेवता येईल आणि पाखंडी प्रथा थांबवता येतील. आता त्यांच्या दृष्टीने पाखंडी प्रथा काय होत्या? तर हिंदू धर्मात ज्या काही प्रथा परंपरा होत्या त्या पाखंडी होत्या. जो त्यांच्या देवाला मानणार नाही, भाळात बसलेल्या देवाला मानणार नाही, ते पाखंडी. फ्रान्सिस जेवियर याचा मृत्यू 1552 मध्ये झाला. तर ही इन्क्विजिशन जी काही गोष्ट घडली, जी प्रथा सुरू झाली, ती त्याच्या मृत्यूनंतर 8 वर्षांनी म्हणजे 1560 मध्ये झाली. हे गुगलवर सापडलंय मला. पण हा स्तंभ जर नीट निहाळला ना तुम्ही तर लक्षात येतं की हा काय रोमन कॅथलिक, गॉथिक, डच स्टाईलचा क्रूज नाही, तर हा खांब बसाल्ट या काळ्या पाषाणातून घडवलेला आहे. त्यावर कदंब राजाच्या काळातल्या शैलीचं सुंदर कोरीव काम पाहायला मिळतं आपल्याला. अजून जरासं खोदकाम केलं ना तुम्ही या मॅटरमध्ये तर तेव्हा लक्षात येईल तुमच्या किंवा माझ्या लक्षात आलं की हा खांब सप्तकोटेश्वर मंदिर जे आहे ना गोव्यात, नार्वेला, गोव्यातल्या नार्वे गावात, जिथल्या लोकांची आडनावं नार्वेकर आहेत, त्या नार्वे गावातल्या सप्तकोटेश्वराच्या मंदिराचा विध्वंस पोर्तुगीजांनी केला होता त्यांच्या शासन काळात. आणि त्यातले अनेक अवशेष त्या मंदिराचे, अक्षरशः सुंदर मंदिर होतं पूर्वी म्हणे ते. मग ते अवशेष असे इतरत्र वापरले होते त्यांनी त्यांच्या कामासाठी. पणजीतला हा खांब, ज्याला लोक हात कात्रो म्हणतात, तो खांबही या सप्तकोटेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातला होता. महत्त्वाचं म्हणजे गोव्यातलं आताचं जे सप्तकोटेश्वर मंदिर आपल्याला पाहायला मिळतं ते माझ्या छत्रपती शिवरायांनी जीर्णोद्धार केलेलं मंदिर आहे. मी माझ्या कुटुंबासोबत 2022 साली गोव्याला फिरायला गेलो होतो. तेव्हा आमचे महाजन काका म्हणजे प्रकाश महाजन यांनी मला सांगितलं होतं की जमलं तर सप्तकोटेश्वर मंदिराला भेट देऊन या.
महाराजांनी बांधलंय ते. मी वेळात वेळ काढून वाटवाकडी करून सप्तकोटेश्वराला गेलो, तिथं अभिषेक केला. त्याच मंदिरात तिथले कारभारी जे मंदिराशी संबंधित आहेत असे प्रोफेसर शशिकांत सरदेसाई मला योगायोगानं भेटले. त्यांनी मला मंदिराची माहिती सांगितली. मी त्यांची तिथेच एक मुलाखतही केली. त्याची लिंक देतोय खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर हे असं गोवा पुराण आहे थोडक्यात. आतापर्यंत 8-9 मिनिटात मी बरेच तुकडे तुकडे मांडले तुमच्यासमोर. पण तुमचं लक्षात आलंय का, गौतम खट्टर सत्य बोललाय. आणि हा सत्य बोलला तर त्याला गोव्यातल्या भाजप सरकारने तुरुंगात टाकलं. नुसतं त्याला नाही, तर त्याने जे भाषण त्या हिंदू संमेलनात केलं होतं ते लिहून दिल्याचा आरोप ठेवत गौतमचा लहान भाऊ माधव खट्टर याला हरिद्वार येथून उचलून विमानानं गोव्यात आणलं आणि मग गोव्यात आल्यावर त्याला तिथं अटक दाखवली. दोघेही खट्टर बंधू संघाचे स्वयंसेवक आहेत. आडनाव खट्टर असलं तरी ते कट्टर हिंदू आहेत. आज सत्य बोलल्यानं ते तुरुंगात आहेत. भाजप शासित राज्यात एका हिंदुत्ववाद्याची ही अवस्था का झाली, तर गोव्यातली राजकीय स्थिती, तिथलं राजकारण समजून उमजून जर आपण विचार केला तर आपल्याला भाजपची मजबुरी समजून घेता येईल, नाही का. 25 ते 27% ख्रिश्चन लोकसंख्या आहे राज्यात, गोव्यात. त्या राज्यात सत्तेत राहण्यासाठी भाजपला सर्वसमावेशक व्हावं लागलेलं आहे. 2022 मध्ये 12 ख्रिश्चन उमेदवारांना तिकीट देणं आणि काँग्रेसच्या 8 आमदारांना पक्षात घेणं हा भाजपच्या सोशल इंजिनिअरिंगचा भाग होता. पण यामुळे जेव्हा खट्टर यांच्यासारखे कार्यकर्ते ऐतिहासिक तथ्यावरून विधानं करतात तेव्हा ते पक्षासाठी पॉलिटिकल रिस्क ठरतात, त्यांचा बळी जातो. सरकार हे फक्त देशांतर्गत किंवा पक्ष ठरवेल त्या मतांवर चालत नाही. नुपूर शर्मा, आता या नुपूर शर्मा प्रकरणानं सिद्ध केलेलं आहेच आधी ऑलरेडी. एक मोठा बेंचमार्क बनवलेला आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषतः आखाती देशांकडून येणारा जो काही दबाव आहे तो दबाव सरकारला आपल्याच समर्थकांवर कारवाई करायला भाग पाडू शकतो. पेट्रो डॉलर्समधली गुंतवणूक असेल आणि कच्चं तेल, गॅस यांचा सप्लाय लक्षात घेत ऊर्जा सुरक्षा यासारख्या मुद्द्यांमुळे सरकारला डॅमेज कंट्रोल मोडमध्ये यावं लागतं. नुपूर शर्मा त्या दिवसापासून घराबाहेर पडलेली नाही, कारण तिच्यावरती सर तन से जुदाचा तो फतवा निघालेला आहे. जेव्हा भाजप तडजोडी करतं तेव्हा कट्टर समर्थक स्वतःला ठगले गेल्यासारखे समजतात. यात भर पडते ती अहंकाराच्या संघर्षाची. सत्तेच्या शिखरावर बसलेल्या नेत्यांना अनेकदा जमिनीवरच्या कार्यकर्त्यांनी विचारधारेचा धडा शिकवलेला आवडत नाही त्यांना. गौतम खट्टरची अटक हे याच वैचारिक संघर्षाचं आणि इगो क्लॅशचं उत्तम उदाहरण मानलं जाते. सत्ता टिकवण्यासाठी एक राजकीय पक्ष आपल्या समर्थकांचा बळी देताना दिसतोय. बळी देतोय आहे आणि बळी घेतोय आहे. पण त्या पक्षाच्या राजकीय विवंचनाही आपल्याला समजून घ्यायला हव्यात. हे सगळे जिगसॉ पझल्सवाले जे तुकडे आहेत ना, अगदी झेवियरचं पोर्तुगालच्या राजाला लिहिलेलं ते पत्र, ते सप्तकोटेश्वर मंदिराचा खांब काढून आणणं आणि त्याला हात कात्रो वगैरे नाव देणं, ते अगदी काल परवा गौतम खट्टरला झालेली अटक, हे तुकडे जुळवल्यानंतर असंच वाटतं की खरंच भारतीय जनता पक्ष आपल्या मूळ विचारधारेपासून दूर जातोय की काय. गोव्यात गौतम खट्टरला झालेली अटक ही केवळ एका कार्यकर्त्यावरची कारवाई आहे की बदलत्या राजकारणाचे संकेत आहेत. आज भाजप अशा एका वळणावर उभा आहे जिथं वैचारिक शुद्धता आणि सत्तेची खुर्ची यापैकी काय निवडायचं असा प्रश्न नेतृत्वाला वारंवार पडत असेल. या 2 मुद्द्यांवरून भाजपच्या किंबहुना संघाच्या थिंक टँकमधल्या धुरंधरांच्या मनात एक द्वंद्व किंवा वैचारिक संघर्ष सुरू झाला असेल असं मला वाटतं. मला बापड्याला असं वाटतंय. प्रश्न तसा नाजूक आहे, कारण अनेक अंधभक्तांना सत्ता महत्त्वाची वाटेल, पण पक्षाला त्या सत्तेपर्यंत पोहोचवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या झटणाऱ्या कार्यकर्त्यांना अशा एक एक शब्दांवरून जर अटका होणार असतील तर ते कितपत योग्य आहे, याला डिफेंड कोण करणार. गोव्यात घडलं ते महाराष्ट्रातही घडू शकतं. मग आता हिंदुत्ववाद्यांनी तोंड उचकटायचं की नाही उचकटायचं, प्रश्नांची उत्तरं मिळतीलच याची अपेक्षा नाही आहे मला. पण गौतम खट्टर आणि त्याचा 18 वर्षाचा लहान भाऊ माधव खट्टर यांची लवकरात लवकर सुटका हो अशी अपेक्षा जरूर आहे मला. ज्या धर्माचं नाव घेत तुम्ही सत्तेवर आलात त्या धर्माशी बूज राखणं हे सुद्धा त्या राजकारण्यांचंच कर्तव्य आहे. आणि जर का कर्तव्यात चुकलात तर इतिहास तुम्हाला माफ करणार नाही, एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, पण आपल्या कमेंट्स येऊ द्यात. हा व्हिडिओ जास्तीत जास्त हिंदूंपर्यंत पोहोचवा, कारण
या गोष्टी सहजासहजी कोणी अशा प्रकाशात आणत नाहीत. आपण आणली आहे, तेव्हा ही गोष्ट समाजापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि त्यात तुम्ही माझा हातभार लावाल याची अपेक्षा आहे. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.